या विषया वाचून काही आणिक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावोची पाही इंद्रियांचा. पहा, या इंद्रियाची खोडच अशी आहे की या विषयांशिवाय त्यांना जगात रम्य असे दुसरे काहीच वाटत नाही. टिपा 1. 7 धातू, 3 दोष, 3 मल, 3 गुण, 3 ताप, रजरहित दोष इत्यादी विकारांनी शरीर बनलेले असते. तसल्याच परमाणूंनी भरणपोषण होते, त्यांची झीज होते, त्यांची मागणी होते व ते विषय ओढले जातात. अशी इंद्रियांना सवय लागलेली असते. ज्यांची चटक लागते, सराव होतो, वळण लागते, त्याप्रमाणे स्वभाव बनतो. इथे म्हणले आता नवीन एक प्रकार आहे, DNA. सगळ्या सवयी, सगळे गुणदोष DNA मध्ये असतात असं सध्याचं सायन्स म्हणतं. जीन्स, ज्याला जीन्स म्हणतात, सर्पासारखी ती एक साखळी असते, DNA. आणि ह्या DNA मध्ये सगळ्या सवयी, एक ती फिल्म आहे, अनंत जन्माची फिल्म. जसं एक अंतर्मन आहे तसं एक DNA मध्ये देखील ती फिल्म साठवलेली आहे. सगळ्या सवयी, ज्या सवयी आलेल्या आहेत पूर्वजन्माच्या, त्या सगळ्या DNA मध्ये असतात. आणि त्यांना जर बदलवायचं असेल तर DNA चेंज करावं लागणार आहे. त्या जीन्सना ती सवय तोडण्याकरिता प्रयत्न करावे लागणार आहेत, तर ते सगळं शक्य आहे. आणि पण शक्यतो इंद्रियांची सवय पूर्वजन्मापासून आलेली आहे. आणि ह्या जन्मात आम्ही काही क्रिएट केलेली आहे, मित्राच्या संगतीमुळे, यांच्या संगतीमुळे आमच्या काही सवयी झाल्या आहेत. दारू पिण्याची सवय, सवय कशी लागते? फार गोड असते असं मला माहीत नाही, पण लोक सांगतात ती काही गोड नसते. काय लागते सवय? कशी लागते? कडवट. आनंदरावला विचारून घ्या नंतर. अतिशय कडू लागते, चरचर करते, झोंबते गळ्याला. असं म्हणतात तंबाखू जर खाल्ली तुम्ही पहिल्यांदा तर नक्की उलटी होऊ शकते. गुटखा खाल्ला नक्की उलटी होते. लहानपणी मी प्रयत्न केला, दारूचा कधी नाही केला पण तंबाखूचा केला. अतिशय लहान होतं आणि सगळे खायचे, आजी खायची. म्हटलं आपल्यालाही जुळलं पाहिजे. एके दिवशी तंबाखू घेतली आणि खाल्ली, इतक्या उलट्या झाल्या, म्हणलं आपल्याला शक्यच नाही. लोक सिगारेट बिडी ओढत होते, म्हटलं आपणही घ्यावं. फोटो एकदा पाहिलं, इतका ठसका लागला, फेकून दिलं. म्हटलं काय, कसं काय जुळतं? आपल्याला हेही शक्य नाही. म्हटलं लोकांना कशा सवयी लागतात मी पाहायचो, ते फसाफसा ओढायचे. म्हटलं आपल्याला काय जमणार आहे या जगात, कोणाला माहीत. ती वाईट असते असं कधी वाटायचं नाही, पण आलं पाहिजे. कुठलीही एक गोष्ट छंद असा होता, आपल्याला आलं पाहिजे. याला हे येत नाही असं वाटू नये. चहा देखील मला जमला नाही, चहा घेतला की चक्कर. म्हणजे सवयीचा गुलाम माझा DNA कधीच झाला नाही. लक्षात घे मी काय म्हणलं, की प्रयत्न जरी केला, सवयीचा गुलाम माझे इंद्रिय झाले नाहीत. मला आज दूध असलं काय, चहा असला काय, जन्मात तुम्ही नाही दिलं काय चालतं, दिवसभर नाही जेवण दिलं तरी चालतं. मी कुठल्याच याचा गुलाम झालो नाही. मला आयुष्यात चहा नको, मला कॉफी नको, आणि मला दूधही नको. दिवसभर काही नाही दिलं तरी चालतं जेवायला. ही जी सवय असते फॉर्मेशन, एक तुमचं स्ट्रॉंग माइंड पाहिजे आणि इंद्रियांचे तुम्ही गुलाम नसले पाहिजे. इंद्रिय आपले गुलाम पाहिजे. मिळालं ठीक आहे, सगळेजण चहा घेत आहेत, आला घेतला.
नाही मिळालं मग डोकं उठलं की तुम्ही इंद्रियांचे गुलाम झाले. काही लोकांचं बरोबर डोकं उठतं. काही लोकांना जेवायला राईट टाईम पाहिजे, 2 मिनिट उशीर झाला की डोकं उठतं, पोट असं भक 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 करायला लागतं. काही लोकांना चहा राईट टाईम, 4 म्हणजे 4. मग 2 कप चहा 1 कपाने होत नाही. हे सवयीचे गुलाम आहेत. आणि हे जे सवयीचे गुलाम असतात, अध्यात्म त्यांना नाही. लक्षात घ्या काय म्हणतात, दिया उसका भला नहीं दिया उसका भला, ठीक आहे. एकदा शेखरने सांगितलं होतं, फार पूर्वीची गोष्ट आहे. सर्व साधक उचलायचे, जंगलात न्यायचे, काकडी टमाटे ठेवायचे, काही ठेवायचं नाही. म्हणलं तुम्ही मीच राहू, सगळे पळून जातील. 15 दिवस, महिनाभर फक्त काकडी, काहीच ठेवायचं नाही म्हणले खायला. माणूस सवयीचा गुलाम आहे, लक्षात घ्या. पूर्वीचे ऋषीमुनी फळ आणि कंदावर राहिलेले आहेत. पण आम्हाला फळ केव्हा खातो, काही खायचं नसलं त्यावेळेस फळही खातो, शिरही खातो, उसळी खातो, मिसळी खातो, खातो खातो आणि खातो. उपवास असो की अजून काही असो, सवयीचे गुलाम आहोत. आणि हे सवयीचे गुलाम एकदा आपण झालो की आपण विसरायचं. अध्यात्म आपल्याला नाही. अध्यात्माची मात्र सवयच लागत नाही आपल्याला. सगळ्यात कठीण गोष्ट आहे. कशाची सवय लागत नाही? अध्यात्माची. ज्ञानेश्वरीला काही झालं तरी मी सोमवार आणि मंगळवार चुकवणार नाही, नाही लागणार सवय. कारण चांगली गोष्ट आहे ना, नाही लागणार. माझी साधना नित्य 2 तास झाली पाहिजे, माहीत नाही. 5ला ट्रेन असेल तर मी 2ला उठेल, 3 वाजता स्नान करील, 2 तास साधना करून मग ट्रेनवर जाईल. सवय व्हावी लागते. अध्यात्माची पण सवय व्हावी लागते. नाही तर मग तुम्ही नाटक करून जर बसले तर म्हणतात आमचं मन लागत नाही. का? सवय डेव्हलप केली नाही. चर्वंतर्पणची सवय करावी लागेल, साधनेची सवय करावी लागेल, प्रत्येक गोष्टीची सवय करावी लागेल. आम्ही जितकी सवय इंद्रियांचे गुलाम होण्यात करतो, तेवढी सवय आम्ही दुसरी करतच नाही. बाकीच्यासाठी आम्ही सांगतो आम्हाला वेळ नाही. काय करावं? तुम्हाला वेळ बरा मिळतो, आम्हाला वेळच मिळत नाही. वेळ कोणालाही आहे, आम्ही सवयीचे गुलाम आहोत, लक्षात घ्या. आणि इंद्रिये इतकी सुखलोलूप झालेली आहेत आमची की आम्हाला चेनच नाही विषय घेतल्याशिवाय. आणि जे विषयावर ते अवलंबून आहे, ज्यांचं सुख आणि दुःख, ते इथे टाकाऊ आहेत. पण कोणाला वाटेल कोण साधक असावा कोण नसावा, याच्यावर सर्व खेळ्या. पहा, या इंद्रियांची खोड अशी आहे की या विषयाशिवाय त्यांना जगात रम्य असे दुसरे काहीच नाही. डोळ्याला छान छान पोरांना पिक्चर पाहावंसं वाटतं. काही काही मुलं अभ्यासात नापास होतात. का होतात नापास? कारण आमच्या सवयी इतक्या वाईट लागलेल्या आहेत आम्हाला. तुकार मित्रांची सहवास आणि लाईट मूडमध्ये मन असतं. चांगल्या गोष्टी डेव्हलप कधीच आम्ही होऊ देत नाही. साधना नको. हे पहा, कॉलेज लाईफमध्ये 5 तासाच्या कमी साधना मी केली नाही. ऑर्केस्ट्राचा ऑर्केस्ट्रा होता, संगीत विद्यालयाचा सेक्रेटरी होतो, बाप्पासाहेब होते, म्युझिक होतं, सगळं काही होतं. मी 12-1 शिवाय कधी झोपलो नाही. आणि सकाळी पुन्हा 5ला उठून तयार. खूप कष्ट घ्यावे लागले. 2-2, 3-3 दिवस अन्न नाही. काम चालू आहे.
कारण मला माहीत होतं एवढी मेहनत केल्याशिवाय आपण काहीच बनणार नाही, नाही तर जग विचारणार नाही आपल्याला. तुम्ही आज थोडं बहुत जे विचारतायत याचं कारण फार घेतलेले कष्ट आहेत. शेखरनी मला सांगितलं होतं, तो सुवर्ण काळ आपल्या जीवनात येणार आहे का, जो 1962 ते 1979 नाही 1969 आपण भोगला. 7 वर्ष कॉलेज जीवनाचे ते आपले सुवर्णाक्षराने लिहिण्याचे दिवस होते. असं वाटतं का हो आज तुम्हाला विद्यार्थ्यांना? कारण मिळवायची गोष्ट त्याच वयात आहे, नंतरच्या वयात नाहीये. एक एक क्षण, एक एक श्वास महत्वाचा आहे विद्यार्थ्यांना. एक एक श्वास, एक एक क्षण. चुकले, संपलं. निर्णय चुकला, क्षमता चुकली, मन बुद्धीनी साथ नाही दिली, तुम्ही संपले. स्ट्रॉंग माइंड पाहिजे. करणार. आता सांगत नाही, पण इंद्रियांची खोड अशी आहे, तुम्ही एकदा सवय लागली पिक्चरची, ती पिक्चरची. कशाची? आपण गुलाम आहोत ना. गाण्याची सवय लागली गाण्याची, नाचायची सवय लागली नाचायची, क्रिकेटची लागली क्रिकेटची, खेळायची लागली खेळायची, दोस्ताची लागली दोस्ताची. कारण आम्ही झोपलेले आहोत, आम्ही विसरलेलो आहेत. आम्हाला खरे आम्ही जागेच नाहीत, जागे नाहीत. आम्ही काय करतो माहिती नाही. फुकट मिळालेलं आयुष्य किंमत नाही. किंमत प्रत्येक श्वासांची मोजावी लागली असती, मग काही कळालं असतं. सगळं फुकट वाटतंय. आणि गेलेला क्षण, हे पहा, सगळं मिळेल, गेलेला तुमचा क्षण नाही मिळणार. गेलेलं आयुष्य परत मिळणार नाही. कदाचित पैसा मिळेल, अडका मिळेल, सगळं काही मिळेल. गेलेला श्वास, गेलेला क्षण, गेलेलं आयुष्य पुन्हा मिळणार नाही तुम्हाला. रडले तरी मिळणार नाही. सोन्यासारखे क्षण आहेत, आपण संपवायलो. आणि विषयांमध्ये उपभोगण्यात आपण घालायलो. अनेक पोरं मी अशी पाहिली, आई तुझ्या हातचं छान छान वाटतं. लहानपणापासून मला फार होतं. आजी होती, आजीला मी बंद केलं. म्हणलं आता तू आम्हाला घर नको, तू जा गावी, मला लॉजमध्ये राहू दे. मला सवय लागली पाहिजे कसंही खायचं आणि कसंही राहायचं. नको, मला ॲडजस्ट होणार नाही पुढे. अशी भूमिका पाहिजे. अरे काही पोरं सोडून येतात इथे का? चांगलं चांगलं खायला घरी मिळतं. खाण्यात गेले, काहींचा अभ्यास खाण्यात गेला, काहींचा अभ्यास विकारात गेला, काहींचा खेळण्यात गेला, काहींचा पिक्चरमध्ये गेला आणि काहींचा टुकार सवयीत गेला. उभं आयुष्य मी विकारांच्या मध्ये संपवलं. पोरं आणि पोरी सध्या विकारग्रस्त आहे, काही नाही आहे. आणि माणसांचं आयुष्य असंच चाललेलं आहे. धावतायत पैशासाठी. पैसा जरूर पाहिजे, पैशाशिवाय काही नाही, हेही खरं आहे. पण पैसा हे सर्वस्व नाही आहे. सर्वस्व पैसा नाही आहे, सर्वस्व धंदा नाही आहे. कारण आम्ही झोपलेलो आहोत, आम्हाला किंमतच नाही आमच्या सगळ्या शरीराची. एक हात जाऊ द्या, 25 लाख देऊन ह्या हातासारखा हात तुम्ही मला करून दाखवा आजही चांगल्या युगात. एक डोळा जाऊ द्या, पुन्हा तो तसाच मला डोळा आणून द्या, 1 कोटी रुपये घ्या, नाही होत. अरे गुडघ्याची वाटी बदलली. आमचे पंतप्रधान अटल बिहारी रोबो सारखे चालतात. काय त्यांना मिळालं नाही?
अमेरिकेच्या डॉक्टरनी आधुनिक टेक्नॉलॉजीने केल्यानंतर ते रोबोसारखे चालतात. ईश्वराने दिलेली प्रत्येक गोष्ट इतकी अनमोल आहे, आजचं सायन्स देऊ शकत नाही सबस्टिट्यूट सारखेपणा. तुमचं कुमार वय मला आणून दाखवा, तुमचं तरुण वय टिकवून दाखवा, नाही टिकवत आहे. तरी आम्ही इंद्रियांचे गुलाम आहेत, तरी गुलाम आहेत. आणि भगवान अर्जुनाला तेच सांगतायत, अर्जुना इंद्रियांना खोड अशी आहे की एकदा तुम्ही वाईट किंवा चांगली कुठलीच सवय लावा, ती तशीच तो करतो. कोणत्या सवयी आवश्यक आहेत आणि कोणत्या नाही हे ज्याची त्यांनी पाहावं आणि निर्णय करावा आम्ही कोण. आणि विषयांशिवाय ती इंद्रिय तृप्त होत नाही. म्हणून म्हणलं एकदा भगवान नारद, तुम्हाला सांगितलं होतं की विणा घेऊन खाली उतरले, पृथ्वी तलावर काय चाललंय पाहिलं, नालीमध्ये डुक्कर सगळे लोळत होते. आता त्यांचं उतरणं या डुकराचं सगळा विहार, नाली विहार सुरू झाला. वाईट वाटलं नारदाला, आपल्यासारखा माणूस स्वर्गातून खाली उतरतो आणि पृथ्वी तलावर इतकी घाण. सगळ्या डुकरांना बोलवलं, कमॉन. डुक्कर आले, सगळे बसले. कोण आले वरून? भाषण दिलं नारदानी, बा डुकरांनो, चांगली स्थिती नाही आहे, पृथ्वी तलावर सगळी घाण तुम्ही खातायत. आज मी तुमच्यावर प्रसन्न झालेलो आहे आणि मी तुम्हाला स्वर्गात घेऊन जाणार. सगळे डुक्कर ऐकायला लागले. स्वर्ग म्हणजे काहीतरी मोठा नालाच दिसतोय त्यांना वाटतं. ही छोटी नाली आहे, शहरातले डुक्कर होते. हो म्हणले, फार जास्त बागडता येत नाही, तिथं मैदान म्हणजे सगळं काही आहे. अरे म्हणले, तसं नाही, अमृत आहे खायला, रत्नांचे खडे आहेत. त्यांना काही कळच ना बाकीचं. शेवटी काही कळलं. नंतर म्हणले, ते जाऊ द्या, काय स्वर्गात ते हे असं आहे का सांगा, आम्ही सध्या जे नालीमध्ये फिरतोय तसं ते पदार्थ. म्हणे नाही, राहू द्या म्हणले, लखलाभ तुम्हाला तुमचा स्वर्ग. स्वर्गाचा नोशिया डुकरांना आहे, तसा अमरपणाचा नोशिया देखील डुक्करवत आयुष्य ज्यांचे त्यांना आहे. नको आम्हाला अमृत, नको आम्हाला दैवी शक्ती, आम्हाला डुकरांसारखंच हे लाईफ पाहिजे, तेच बघू द्या. त्यांच्यासाठी काहीही नाही, कारण ते सगळे विषयांचे किडे आहेत, ते इथे कामीची नाही. म्हणून ज्ञानेश्वरीने जी बंदी घातली, अशा लोकांना बंदी घातलेली. आणि भगवान अर्जुनाला सांगतोय, तू पण खाली चाललास, तू जागा नाही आहेस, इंद्रियांचा गुलाम होत चाललेला आहे, विषयांचा गुलाम होतोय, आसक्ती तुझी होतोय, तुला मोह होतोय, मोह. हे विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नीचा भासे भद्र जाती. हे विषय आहेत तरी कसे, मृगजल जसे भासतात तसे, किंवा स्वप्नात पाहिलेला वैभवशाली हत्ती जया नुसता आभास. अरे ज्या विषयांच्या मागे तुम्ही लागलेला आहात, अर्जुनाला भगवान सांगतायत, त्या निमित्ताने आपल्याला भगवान सांगतायत, अर्जुन निमित्त आहे की ज्या विषयांच्या मागे लागलेला आहे, ज्या व्यक्तींच्या मागे लागलेला आहे. आपण हम दो हमारे दो, आपण त्यांच्या मागे लागलो. मी बायको असेल, मी, माझा नवरा, माझी पोरं, संपलं. फार फार परीघ वाढवलं तर माझी आई, माझे बाबा, माझे भाऊ वगैरे. हा देखील माझी बायको, माझे 2 मुलं, संपलं. परीघ वाढवला, ती वाढवत नाही परीघ, याचे बाप नको, सासू नको, सासरा नको. ती म्हणते, पहिलं काम एक करा, मी माझ्या आईवडिलाला सोडून जशी आली तशी तुम्ही तुमच्या आईवडिलांना आज अर्पण करून टाका, सोडून द्या. काही नाही, हे मृगजळ आहे. अरे ज्यांच्या मागे तुम्ही लागलेला आहात, ज्यांच्या भरोशावर तुम्ही सगळं करतायत, काय माहीत त्यांचं नशीब कसं आहे.
माहिती आहे तुम्हाला तुमच्या नवऱ्यांचं नशीब काय आहे? माहिती आहे तुमच्या पोरांचं नशीब काय आहे? तुमचं तरी नशीब काय माहिती आहे का? माणूस असो की स्त्री असो की पुरुष असो, मृगजळामागे धावणं नाही. प्रत्येकाने हात छातीवर ठेवावा, श्रीमंत असो की गरीब, मी सुखी आहे का? कोणी म्हणेल हो हो सुखी आहे. उष्ण हास्य कितीदा येतं, ओरिजिनल हास्य कधीच येत नाही. सगळे असे गंभीर, धीर, दुःखी आणि कष्टी चेहरे सगळे दिसतात. टिंगल होते त्याच वेळेस आम्ही हसतो. प्रसन्नता, आतून आनंद कधीच नाही. आनंद झाला आम्हाला समजा केव्हा होतो? एक जण केळाच्या सालपटावून खाली पडला तर तेव्हा काय आनंद झाला तुम्हाला? हो, असा माणूसच पाहिला नाही केळाच्या सालपटावून पडला. आतून आनंद नाही, आनंद प्रसन्नता नाही. म्हणजे ज्या गोष्टी आतापर्यंत आपल्याला वाटतं मृगजळ का नाही, नाही मिळेल ना कधीतरी आनंद मिळेल ना. आज नाही पैसा म्हणून वाटतं की मिळेल आनंद, आनंद मिळत नसावा. उद्या बंगला येईल, मिळेल आनंद. अरे भांडेवाली भांडे घासायला नाही आली तर आनंद मिळत नाही त्या दिवशी. हातावर घेऊन खातात काही बफे. कोणी घासायचे भांडे? नवरा ट्रेंड नाही. म्हणून फार मोठी अवघड समस्या आहे. म्हणून म्हणलं की आनंद कुठे सांगा? आनंद तुम्ही शोधतायत, कधी मिळाला? कोणी तीर्थयात्रेला जातं का? घरातून बोर झाले. बोअर, टायर्ड अँड रिटायर्ड, 3 शब्द फक्त आमच्या जीवनात आहेत. आनंद मिळाला का मला सांगा? कुठे? तीर्थाला गेले, काय गाडीत रश हो. आनंद घेतात किती मला सांगा? क्षणिक आनंद आहे. आणि मृगजळ आहे ज्या आनंदांच्या मागे लागतात उत्तरार्धात, आयुष्याच्या शेवटी किंवा आतापर्यंत पहा आम्हाला काय आनंद मिळाला. बायकोनी आनंद दिला, नवऱ्याने आनंद दिला, पोरांनी आनंद दिला, दुःखच दुःख. आणि मग माणूस म्हणताना म्हणतो सगळं सुख होतं हो, पण पहा कोणीतरी पटकन मरतं त्या घरातलं. पहा दुःखी झाले, आनंद नाहीये. आणि म्हणून मृगजळ आहे ज्या सुखांच्या विषयांच्या मागे तुम्ही लागतायत ते मृगजळ आहे. ते दिसणारं खरं आहे, खरा आनंद नाही तिथे. तुम्ही शोधतायत, नाहीये. आपल्याला देखील आनंदासाठी आपल्याला सगळं कशाकरता पाहिजे? सुख, समाधान, शांती आणि आनंद. 4 गोष्टीसाठी आमची सगळी खटपट आहे. सुख, समाधान, शांती आणि आनंद. एवढंच पाहिजे ना. आपण आलोत, आपण शोधतो कुठे? बायको शोधतो. हे बायको तू आनंद दे, हे नवऱ्या तू आनंद दे, हे पोरा तू आनंद दे, हे शेजाऱ्या तू आनंद दे, हे पिक्चरा तू आनंद दे, हे ऐश्वर्य राय एकदा तोंड दाखव तू आनंद दे. काही मिळत नाही. आनंद करतो, आनंदच नाही. कुठल्याही वस्तूमध्ये ताकद नाही, कुठल्या विषयामध्ये ताकद नाही आनंद देण्याची. आणि परमनंट आनंद कधीच कुठल्या याच्यात मिळत नाही. टेम्पररी मिळतं, कारण जे क्षणिक असतं, जे संपून जातं. 3 तास पिक्चर पाहायला आनंद मिळाला, हम आपके है कौन पाहिला पिक्चर. तोच पिक्चर 4-5दा पाहिला की नको वाटतं. बरं 3 तास मिळाला, 4थ्या तासात एकदा पाहिल्यानंतर तुम्ही पूर्ण सुखी व्हायला पाहिजे की नाही? कधीच नाही. आणि म्हणून याला टेम्पररी म्हटलंय. जो आनंद पुन्हा नष्ट होऊ शकतो. पुरणपोळी फार आवडते, खाल्ल्यानंतर आनंदी झाले, अरे युगायुगा करता आनंदी व्हा.
लहानपणी पुरणपोळी खाल्ली, आता इच्छाच राहिली नाही पुन्हा पोळी खायची, असं झालंय. 4 दिवसांनी केली की पुन्हा खाऊ वाटते. ज्या वेळेस पुन्हा खावीशी वाटते, पहिला आनंद टिकलेला नाही याचा अर्थ असा आहे. आणि जो टिकत नाही म्हणून त्याला मृगजळ म्हटलंय. मृगजळ कशाला म्हणतात? जो टिकत नाही, पुन्हा सुख तेवढं देऊ शकत नाही, त्याला मृगजळ म्हटले. आणि या मृगजळाचे माग सगळे आपण धावतोय. इंद्रियांना घेऊन, विषयांना घेऊन सुख शोधण्यात, आनंद शोधण्यात उभं आयुष्य जातं. आणि नंतर कळतं, बाबा रे, काहीच याच्यात नव्हतं, आम्ही चुकलो. आपलं असं होऊ नये हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नीचा भासे भद्र जाती. स्वप्नवत आहे. स्वप्नात वैभवशाली हत्ती मिळाला, राजवाडा मिळाला. आम्हाला वैभवशाली सगळं काही मिळालं, उपयोग काही आहे का? स्वप्नातला हत्ती. दीपा पाटील कशावर येते? हत्ती मिळाला स्वप्नात, त्याच्यावर बसून मी जाईल. पाहिलं तर सायकलही पंक्चर आहे. कारण जागृतपणे त्याचा स्वप्नातल्या हत्तीचा काही उपयोग नाही. स्वप्नवत का म्हटलं हे आयुष्याला, हे लक्षात घ्या. आपल्याला वाटतं हे खरं आहे, का म्हटलंय माहितीये? हे कधी कळतं स्वप्नवत आहे? एक तर आपण जागे ताबडतोब झालो तर, नाही तर मरणाच्या वेळेस, मृत्यूच्या वेळेस समजतं हे सगळं स्वप्नवत आहे. आणि मेल्यानंतर एक समजतं की हे स्वप्नवत आहे. जिवंतपणी ज्यांना ज्या वेळेस समजलं ते भाग्यवान, ते बघतं. आणि ज्यांना मृत्यू मेल्यानंतर, मरणाच्या वेळेस आणि मृत्यूच्या वेळेस जर समजलं हे स्वप्नवत होतं, ते खरं आहे. मेल्यानंतर असं म्हणतात, अनंत जन्मपूर्वीचे दिसू लागतात, समजू लागतं. हजारो जन्म आपले झाले. मेल्याबरोबर जो माणूस असतो ना, त्याला कोणाचंही सुख दुःख नसतं. एखाद्याचा नवरा मेला, तुम्ही रडता, तो तुमच्याकडे फक्त पाहतो, त्याला रडू येत नाही. तो रडत नाही, त्याला अटॅचमेंट नाही, त्याला काही नाही, निर्मयी होतो तो. आणि त्याला अनंत जन्म दिसतात. बाप रे, चुकलो. हा जन्म मला फक्त याच्याकरता मिळाला होता, याच्यापासून मी मुक्त झालं पाहिजे, ते नाही झालो, मी चुकलो, ह्या दुःखात असतो. आणि आता पुढे अनंत जन्माच्या प्रवासाला निघालो. एक धर्मशाळा होती. तुमचं 70, 80, 90 वर्षाचं जे काही आयुष्य समजा तुम्हाला मिळालं असेल, हे क्षणिक होतं हे नंतर कळतं. कारण मी हजारो जन्मापासून माझा प्रवास चालू आहे, अनंत कोटी जन्मापासून माझा प्रवास चालू आहे, खूप देह घेऊन मी आलेलो आहे. आणि 70 वर्ष म्हणजे 1 सेकंदाचा आहे त्याच्यासाठी. कारण याला तो प्रवास दिसतो. मी फक्त या धर्मशाळेत थांबलो होतो, पण हे आयुष्य मी फुक्कट घालवलं हे नंतर कळतं, मरणाच्या वेळेस किंवा मेल्यानंतर. उपयोग काही नाही, उपयोग काही नाही त्याचा. वाटतं 70 वर्ष 80 वर्ष फार झालं. देवयुगाला 1 सेकंदाचे आहेत आपण. स्वर्गामधले 1 सेकंदाचं आयुष्य. 1 सेकंदातच त्यांना वाटतं हे माणसं खुश आहेत, कारण मृगजळ आहे, काही नाही. ज्याप्रमाणे एखाद्या यात्रेमध्ये रासपाळणा असतो, एखाद्या यात्रेमध्ये मोदका कुवा असतो, 2 तोंडी साप असतो, सगळे असे असतात. आपण रमतो. किती तासाकरता? 1 तासाकरता. नंतर काही नाही, मृगजळ नाही ते. असंच हा 70-80 वर्षाचा पिरियड एकदम मृगजळ आहे. याच्यात रमू नका, थांबू नका. भिरभिरे दिसतील, रासपाळणे दिसतील, गमती दिसतील, जमती दिसतील, सगळं काही दिसेल, पण हे तुम्हाला संपवणार आहे, इंद्रियांची शक्ती कमी करणार आहे.
ईश्वराला भेटू देणार नाहीत. आणि फक्त एकच पिरियड असा आहे ईश्वर भेटीचा, तो हा जन्म. म्हणून स्वप्नातला हत्ती कामी येत नाही, तसा इथला कुठलं काही येत नाही. राजा सिकंदरचं छान उदाहरण. महाराजा सिकंदर रडले, जग जिंकायला राहिलं नाही म्हणून रडले. अपार वैभव उभं केलं आणि मृत्यूचा दिवस आला त्यावेळेस परेशान झाले. एक कथा तर फार छान आहे, पण ती कथा पुन्हा पाहू, नंतर सांगेल. सिकंदरचीच आहे आणि कधी मला वाटतं मी सांगितलेली नाही. ही सांगितलेली पण पुन्हा सांगतो की राजा सिकंदर मृत्यूच्या वेळेस त्यांनी बोलवलं हकीमाला, मला वाचव. ते म्हणे, सर आय गॉट फेल, मी वाचू शकत नाही. नाही म्हणले, काहीतरी कर, संपत्ती घे, राज्य घे, बायका पोरं, तुला काय मागायचं ते माग, मी विश्वाचा सम्राट आहे, मला वाचव. ते म्हणे, हे काही वाचू शकणार नाही, काही नाही. नाही. मग म्हणले, एक करा, मी ज्यावेळेस मरेल त्यावेळेस एकीकडे वैभव संपत्ती, सोनं नाणं हिरे माझ्या उजव्या हाताला ठेवा आणि एकीकडे म्हणजे बायका, हे सगळं पोरं, हे सगळं ठेवा आणि एकीकडे सैनिक ठेवा, सामर्थ्य, आणि माझा जनाजा काढा. गुरु आणि शिष्य बाजूला चाललेले होते. शिष्य म्हणतो, महाराज सिकंदर मेला, प्रदर्शन करतोय मी, किती मिळवलं वैभव पहा. अरे मूर्खा म्हणले, ते प्रदर्शन करत नाही, तो दाखवायलाय मी एवढं मिळवलं, पण खाली हात घेऊन चाललोय, खाली हात आहेत माझे, हे कोणी माझ्याबरोबर येत नाही. आणि ज्या वेळेस ह्या संसारातली कुठलीही वस्तू आपल्याबरोबर येत नसेल, म्हणून याला मृगजळ म्हटलंय. जी वस्तू अनंत काळपर्यंत तुमच्या बरोबर राहणार आहे ते मृगजळ नाही. म्हणून दोनच गोष्टी आपल्या बरोबर राहणार आहे, एक धर्म कर्म आणि एक देव. तुम्ही केलेली साधना आणि तुम्ही केलेला देव. देव देव मात्र अनंत काळापासून बरोबर आहे, काही बरोबर राहणार नाही. आणि जी वस्तू नष्ट होणारी आहे, बरोबर येणारी नाही, जी कामी येणारी नाही, जी संपणारी आहे, म्हणून त्याला मृगजळ म्हटलंय. ज्यांच्या मागे आज आपण आहोत, आम्हाला वेळ मिळत नाही प्रत्येकजण म्हणतं, याचं कारण हे. तरी सध्याच्या काळात इतक्या शिक्षा प्रभू देतोय, पण आम्हाला लक्षात येत नाही. उदाहरण पहा, लग्न झालेल्या मुली आज सुखी आहेत का? माझा नवरा बरोबर नाही, माझी सासू बरोबर नाही, माझा फलाणं बरोबर नाही, माझी स्थिती बरोबर नाही, आर्थिक स्थिती बरोबर नाही, माझ्या स्वभावाला ते मॅचिंग नाहीत, ॲडजस्ट होत नाहीत. नवरा सुखी आहे का? त्याचेही प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्या स्वप्न लोकातली परी त्याला मिळाली नाही. त्याला परी पाहिजे होती, ही पोरगी आली. सासू खुश आहे का? तिचं एक आयडिओलॉजी आहे, अशी सून पाहिजे. उठ म्हणलं की उठ, बस म्हणलं की बस, घूम जाओ, त्यानं घुमलं पाहिजे. ऊपर जाओ, ऊपर गेली पाहिजे. आ जाओ आली पाहिजे. आणि नवऱ्याला बायको अशीच पाहिजे. हे म्हणतो घुम जाओ, ते म्हणतो तूच घुम जा. सुनेला सासू तिची काय आयडिओलॉजी, सासू कशी पाहिजे? सगळं काम करणारी, काहीच न सांगणारी, काहीच न मागणारी, बसून खाऊ घालणारी. आता ह्या आयडिओलॉजीमध्ये कोण टिकावं? सगळेजण दुःखी आहे त्याच्यामध्ये, कोणी सुखी नाही. आणि नवीन पोरी स्वप्नवत पाहतात, कसा मिळेल नवरा माहिती नाही, परेशान असतात. लोकांचा संसार पाहिले, अरे रे आपल्याला असा नको, असला नवरा नको ग बाई.
मी त्या नाटकाला गेलो होतो, सगळ्या पोरीत जाऊन बसलेल्या दिसल्या. अरे यांना असला म्हणजे कसला नको. सगळं नाटकाला तेच होते. हे सगळे सुखाचे स्वप्नवत आहे हे आपल्याला आजही कळत नाही. प्रत्येक जणाला लाथा बसायल्यात. अरे ज्याला सुंदर बायको मिळाली तो नवरा संशयात आहे आपल्या बायकोकडे. ती सहज जरी कोणाकडे पाहून हसली आणि नवरा सुंदर असलं तर बायको त्याच्याकडे पाहते, हे कोणाकडे पाहून हसायले. सगळे संशयामध्ये. आणि त्यामुळे संसारामध्ये कोणाला सुख मिळालं हे जर पाहिलं आम्ही लवकर वळायला पाहिजे. आणि प्रभू सध्या खूप थापडा मारतोय, क्षणाक्षणाला दणके देतोय. क्षणाक्षणाला तुम्ही आनंद घ्यायचा प्रयत्न केला की झटका बसतो. सून खुश असेल की सासूला एक अशी बुद्धी देतो की तिचं ताडकन ती बोलली पाहिजे की ही पटकन तोंड उतरलं पाहिजे. सासू मटाक मटाक खुशीत असली की सून खाटकन बोलते, नाही तर पोरग बोलतं. काहीतरी घोटाळा क्षणाक्षणाला तुमच्या जीवनामध्ये प्रभू दुःख देतो आणि दाखवतो, बाबा रे तू ज्याच्यात रमतोय ते सुख नाहीये. तू पोरात पोरीत विषयात बायकोत सगळ्यात लफड्यात तू अडकतोयस, पण हे सुख देऊ शकत नाही. दाखवतोय, लाथा खातायत. मार द्या काय हरकत नाही. तुम्हाला नवऱ्यानं मारलं म्हणे, तुमचा नवरा मारतोय तितकं थोडीच माझा मारतोय. सगळं असं आहे. तेवढेच सुखी आहेत, त्याच्या इतकं नाही बरं का. आमचा बोलतो पण इतका नाही बोलत तुमच्यासारखा टाकून. त्याला सांगितलं 4 लोकात आपल्याला बोलायचं नाही, तुला काय बोलायचं एकांतेत बोल. तुमचा तर 4 लोकात बोलतो. बस एवढेच सुखी आहेत आम्ही. तुमच्यापेक्षा आम्हाला दुःख कमी एवढं सांगायची सुखी आहेत, बाकी काही सुखी नाही. आणि म्हणून प्रभू इतकं ठोके देत असतानाही आम्ही प्रभूकडे वळत नाहीत. ही माणसं कामीची नाहीत. आणि अर्जुनाला भगवान सांगताय ते समजू. देखे अनित्य ते या परी म्हणून तू अवेरी हा सर्वता संगण धरी धनुर्धरा. ते विषय मृगजळ स्वप्नाप्रमाणे निरंतर बदलणारे गतिमान आहेत असे पहा. म्हणून अर्जुना तू इंद्रियांच्या कोणत्याही द्वारांनी हा विषय संग होऊ देऊ नकोस. तू त्याचा त्याग कर. टिपा आवडीनावडीचा भोग बंद करणे अशक्य आहे. भोगून त्यागी होण्याच्या योगयुक्ती शिकाव्या. संघात असंगता आणावी, तेव्हा वासना जारणीचा व्यवहार क्षीण होत त्याग साधतो. मग योग भोग सुरू होतात. भोगी व शब्द श्रीमंतांना अशक्य आहे. देखे अनित्य ते या परी म्हणून तू अवेरी. ते विषय मृगजळ व स्वप्नप्रमाणे निरंतर बदलणारे गतिमान आहेत असे पाहून अर्जुना तू हे विषय संग होऊ देऊ नकोस. तू त्यांचा त्याग कर. 3 पद्धती आहेत. 2-3 पद्धती आहेत विषय त्यागाच्या. अध्यात्मशास्त्राने ह्या ओवीचा अर्थ 2 प्रकारांनी केला जाऊ शकतो. तू विषयांचा संग त्याग. संग शब्द आलाय. संग शब्दामध्ये संगती हा शब्द आहे. विषयांची संगती सोड. दुसरा अर्थ असा घेऊ नका की विषयांचा संग सोड म्हणजे विषय संपूर्णपणे त्याग. संग शब्द आहे. संगत सोड, तू फ्रेंडशिप सोड, बोलू नको असं नाही. लक्षात घ्या काय म्हटलं. आपण एखाद्या पोराला म्हणतो तू त्याच्या संगतीत राहू नको, म्हणजे जास्त काळ राहू नको,
थोडंसं चालतं. हॅलो हॅलो, कुठं चालला? इकडे चाललो. तू? मी क्रिकेट खेळायला. मी अभ्यासाला. बस एवढ्यापर्यंत ठीक आहे. क्रिकेटच्या मैदानावर 1 तास आपणही क्रिकेटियर, तोही क्रिकेटियर 1 तास ठीक आहे, पण 24 तास त्याच्याबरोबर? काही पोरांना तर अशी सवय लागलेली असते. मला आठवतं एकाच्या घरी गेलो मी जेवायला लहानपणी, सेलूला असताना. काटे म्हणून मुलगा होता. चल म्हणले माझ्याकडे जेवायला. आम्ही गेलो. दोघं जेवत असताना याला क्रिकेटचा फार शौक, केव्हाही असा बॉलिंग करायचा. रस्त्याने चालता चालता बॉलिंग, काही बॉलिंग. तर भाताचा गोळा त्याने घेतला आणि जी बॉलिंग झाली तर स्वयंपाकघरात ते सगळं जाऊन पडलं. मला अजून हसू येतं. काय आईने त्याला मारायला सुरुवात केली. सगळं खरकटं बनले आलं. आता तिची बॉलिंगची सवय. रात्रंदिवस क्रिकेटच घुसलेलं मनात. म्हणलं आपणही कुठे येऊन बसलो. भाताचा गोळा जाऊन पडला स्वयंपाक करत असताना ते एका याच्यात. आता कोणी खावत आहे उष्ट. स्वयंपाकच गेला. रात्रंदिवस तोच ध्यास, तेच मित्र. भगवान कृष्णाने अरे 11 वर्ष गोकुळ, सौंगडी, राधा, गोपिका, यशोदा, नंद बाबा अफाट प्रेम दिलं, पण 11 वर्ष 2 महिन्यानंतर डुंकून पाहिलं नाही. ज्या वयात जे काम घेतलंय, हातात जे काम घेतलंय तेच काम प्रमुख, दुसरं काम नाही. रणामध्ये उभे तर रणच. तिथे बासरीने वाजवत बसले. युद्धाच्या वेळेस भगवान बासरीने वाजवली. बासरी कोणत्या वेळेस वाजवावी आणि सुदर्शन केव्हा चालवावं हे ज्याला कळतं त्याला संसार कळाला. सगळे बायका पोरं समाप्त केल्यानंतर ह्या बद्री केदारवर जाऊन 12 वर्ष तपश्चर्या करतो भगवान. रडला नाही. लक्षात घ्या, निर्मोही याला म्हणतात विषयांचा. आणि काय विषय उपभोगले नाहीत भगवंताने. भगवान गोपालकृष्ण सांगतायत. गोपालकृष्णांचं चरित्र पहा. ते चरित्र म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. हा भगवान काय त्यागलं होतं भगवंतानी? काय त्यागलं? वेडे केले हो. काय प्रेम दिलं. जनावरांना, गायी वासरांना देखील अफाट प्रेम दिलं. वेणुनादानी उद्धार केला त्यांचा. पेंध्या, सुदाम्या, वाकड्या, गवळीयांची कोण पोरे चांगली, गवळीयांची ताक पिरे कोण पोरे चांगली. तुकाराम म्हणतात काय चांगली? ऐसा ज्याचा लळा देवा. देवांना लळा लागला होता त्यांचा. अरे तोंड धुत नव्हतं. ब्रश टूथब्रश नव्हतं. बिना तोंड धुणारी घाण पोर, तोंडाचा वास येणारी. एका पोराला टूथब्रश माहीतच नव्हतं, पण त्याला दूधही माहिती नव्हतं. आईला म्हणायचं, आई सगळेजण दूध आणतात ग, ताक करतात घरी. म्हणे बाळा आपण श्रीमंत नाही आहेत, आपल्याकडे गाय देखील नाही आहे. तिने आपलं कुठंतरी दूध म्हणून ते पीठ कालवायचं, त्याला द्यायचं, पाजायचं. आणि याला दुसऱ्याच्या घरचं ताक किती सुंदर लागायचं. म्हणे आई एकदा कर. तिनं मागून आणलं आणि केलं. एकदा ते गाडग्यातलं ताक तोंडात धरलं त्याने. त्याला भगवान आठवला. अरे हा घोट आपण घेण्यापेक्षा आपल्या भगवंता कृष्णाला दिला पाहिजे. तसंच तोंड घेऊन असा पळाला. आणि जिथे कृष्ण होता गोकुळामध्ये त्या ठिकाणी त्याला
ऊ ऊ तोंड काढ. त्याने तोंड केलं की पिचकारी मारली तोंडात त्याच्या, आणि सुंदर भगवंतानी ती पिऊन टाकली. वा वा, किती छान गोड आहे रे. मिळत नव्हतं का? लक्ष्मीला काय वाटलं असेल? कधी लक्ष्मीची पिचकारी घेतली का तोंडातली? गवळी यांची ताक पिरे कोण पोरे चांगली. अफाट प्रेम दिलं, प्रेम घेतलं, प्रेम दिलं, पण अडकलं नाही हो. म्हणजे संग करू नका असं भगवान म्हणत नाहीत. एका क्षणात टाकता आला तर केव्हाच सोडायला तयार पाहिजे. आता यमराज आला, आता मी येत नाही, पोरगी डिलिव्हरीला आली, दिसत नाही का तुला? एका सेकंदात सोडता आलं पाहिजे. आय एम रेडी. एका क्षणात निर्मोही बनता आलं पाहिजे. मथुरेवरला भगवान कित्येक वर्ष राहिले. गोकुळ आणि मथुरा फार अंतर नाही आहे, वृंदावनच मध्ये. वृंदावनाचा परिसर काही किलोमीटर. भगवान आले नाहीत, नाही आले. म्हणून ते भगवान सांगत असताना सांगतात, संग करा, मोह ठेवू नका, अटॅचमेंट नको. मोह फारच वाईट असतो, कशाचाही मोह असतो, आणि त्याच्यात माणसं अडकतात. म्हणून ह्या ओळीचा अर्थ सगळं त्यागा असाही नाही. आणि एक पद्धत आहे, दुसराही अर्थ असा आहे, विषयांचा संग. पण अर्जुनाला सोडायला सांगितलं नाही आहे, कारण भगवंत ज्ञानेशांच्या ओव्या आणि भगवंताचं अनेक ठिकाणी असं आलेलं आहे, जयाचे ऐक धड नाही. कुठं विषयाचा संग सोडायला सांगितला? ज्यांचं ऐक धड नसेल त्यांनी अध्यात्माच्या गप्पा मारूनही नव्हे, येऊ देखील नाही असे भगवान म्हणतात. पण आमच्याकडे पूर्वीच्या काळातली पद्धती विषय त्याग होता, आणि विषय त्याग एका पद्धतीनं करत होते, ती म्हणजे दमनाची पद्धती. दमन आजही आम्ही करतो. आम्ही कसं करतो? आमच्या जरा पद्धती वेगळ्या आहेत, त्यांच्या पद्धती वेगळ्या होत्या. त्यांची पद्धत काय होती? बायको मोहात अडकवते, बायकोच करायची नाही, मग संन्यास. घरात अडकवतो, मग घरच नको, मग जंगलातच जाऊन बसायचं. माणसात अडकतो, मित्रच नको. त्याग, विषय त्याग, व्यक्तीचा त्याग, आसक्ती त्याग, हे सगळं त्याग. आणि मग बाकी काय राहतं? इंद्रिय दमन. इंद्रिय विषय मागतात, मग त्यांना देखील त्यागायचं. समोर दिसलं सुंदर निसर्ग दिसायला, डोळेच झाका. काहींनी डोळे फोडून टाकले, सूरदासांनी स्वतःचे डोळे फोडले. सेलूच्या बाबासाहेब मंदिरातल्या बाबासाहेबांनी स्वतःचे डोळे फोडले. पद्धत आहे, म्हणजे आपण फोडायचं असं नाही. त्यांनी फोडले की आपण चाकू, आपण दुसऱ्याचे फोडतो. एकदा एक स्त्री गडीवरते बाबासाहेब सेलूच्या असताना लॅट्रिनला बसलेली दिसली त्यांना, बाकी काही दिसले नाही. सहज पाहिलं, एक स्त्री लॅट्रिनला दूर बसलेली आहे. तिला पाहिलं, ह्या डोळ्यांनी वाईट झालं म्हणून डोळेच फोडून टाकले. आता कुठंच काही पाहणं नको. स्त्रीची सुंदरता, स्त्रीचं नग्नपण हे एखाद्या वेळेस विकाराला कारणीभूत होईल म्हणून डोळे फोडले. कारण काय? दुसरा अर्थ असा होतो की
सुंदर स्त्री पाहून विकार जाग होऊ नये ही स्थिती एक प्रकार, आणि सुंदर स्त्री पाहिल्यानंतर आमचा विकार जागा होतो म्हणून स्त्रीच इथून नष्ट करा किंवा आमचे इंद्रियच आम्ही खलास करू, ही दमनाची पद्धती. अनेक संतांनी दमनाच्या पद्धती उचलल्या, त्याच्यात सूरदासांचाही नंबर आहे. सूरदासांनी स्वतःचे डोळे फोडून घेतले, भगवंताशिवाय मला काही पाहायचं नाही, कुठलाही विचार नको. आणि जास्त पद्धती उचलली जैनांनी आणि बुद्धांनी. जैन संप्रदाय आणि बुद्ध संप्रदायाने ही पद्धती दमनाची उचलली. कपड्यात आसक्ती, कपडेच नको, याच्यात आसक्ती, हेच नको, ही पद्धती त्यांनी उचलली. पूर्वीच्या काही ऋषीमुनींनी, काही संतांनी, जैन संप्रदायाने ही पद्धती उचलली. पण समाज यांच्या मागे गेला नाही. काही लोक बोटावर मोजण्या इतकी गेली. लक्षात घ्या, आपण सखोल अभ्यास करतोय. 2 कोटीचा 1 कोटीचा जैन समाज असेल तर संत किती आहेत? त्यांची पूजा करतो आम्ही, त्यांना चांगलं म्हणतो, वाटे लावायला एसी पर्यंत जातो बाहेरच्या, जाओ टाटा, तुम्ही संत व्हा. छे 10 साड्या विकत घ्यायच्यात आणि 10 ड्रेस घ्यायचे आम्हाला, ते संत करू शकतात. दमनाच्या पद्धतीतून समाज उभा राहिला नाही. लक्षात घ्या, ही दमनाची पद्धत आहे. आणि काही थोडे लोक दमन करतात. हे पहा, दोन्ही गोष्टी फार थोडे करू शकतात. दमनाची पद्धत सोपी नाही, सर्वसाधारण माणसाला उपयोगी नाही. भूक लागली तरी आम्ही न खाणं, म्हणून किती जैन साधू झाले. आणि बरं, जे झाले जैन साधू, त्यांच्या मनातून सगळं गेलं का, हा पुन्हा दुसरा प्रश्न आहे. विश्वामित्र साधू झाले, मेनकेला पाहिल्यानंतर घसरले की नाही? मनात जरी मेनका आली, ऐश्वर्या राय मनात जरी आली, तरी ज्यांचं मन असं विषयात येत असेल तर ते साधू होणे उपयोग नाही. आणि मग भगवान ज्ञानेश्वर सरळ अभंगात म्हणतात की तोवरी रे वैराग्याच्या गोष्टी, जोवरी वनिता पाहिली नाही दृष्टी रे बाप. वैराग्य तोपर्यंत जे देखा जंगलात झालंय. हे पा, मी ब्रह्मचारी राहिलो, त्याच वेळेस ब्रह्मचारी पद खरं की ज्यावेळेस अतिशय सुंदर यवनांगणा समोर दिसणार नाही एकांतामध्ये, आणि तरी तुम्ही नाही ढळले तर तुम्ही ब्रह्मचारी, नाही तर नाही. पण ज्ञानेश्वरांनी दमनाचा मार्ग सांगितलाच नाही, कारण तो भगवंत गोपाल कृष्णाने टर्नच दिलाय, नो दमन. एखादा माणूस असा निर्णय घेऊ शकतो की मी दमन करील. जिलेबी दिसलं, काही लोकांनी दमन कसं केलं. एक साधू होते, जिलेबी केव्हाही खाऊ वाटायची, केव्हाही दिसली, सकाळी रोज जिलेबीचा नाश्ता असायचा. आता साधनेला बसले की जिलेबीच दिसायली. रोज सकाळी समजा जिलेबी खायची, साधनेत बसलं की जिलेबी दिसायली. एकदा गेले त्या दुकानावर, जिलेबीच्या घेतला, जिलेबी घेतली आणि शेणात बुडवली, आणि प्रत्येक शेणात बुडवल्यानंतर खाल्ली. जिभेला म्हणले, फार लालची झालीस ना, खा, दम निघत नाही तुला. दमनाची पद्धत आहे. आणि आम्ही सर्व लोकांनी याला फार महत्त्व दिलं, कारण ते आम्हाला करायचं नाही. वा वा वा, साधूनी काय केलं, तू खाय ना. मग तर थंड झालेली नको, गरम आहे का, नाही, चपळ. साधूनी केलेलं आवडतं, पण तुम्हाला करा म्हणलं तर नाही आवडत.
म्हणजे आमच्या सगळ्या पद्धतीच अशा आहेत. किती राहील? म्हणून काय म्हटलं, हा विषय संग. म्हणून भगवंतानी दोन गोष्टी सांगितल्या. एक दमनाची पद्धत आहे, पूर्ण त्याग करा, जो जैनांनी केला, बुद्धांनी केला, सगळं न्योछावर करून टाकलं. काही ऋषीमुनींनी केला, सूरदासांनी केले, ही पद्धत मी सांगितली. काही संतांनी केली, काही लग्नच केले नाही, नाही लग्न करायचं. शंकराचार्य नाही लग्न करायचं, ज्ञानेश्वर लग्नच करायचं नाही, लच्चांडच नको, बानगण नको. म्हणून अशी एक पद्धत ही दमनाची, ती सर्वसाधारण माणसाला उपयोगी नाही, आताच्या तर बिलकुलच नाही. भगवान गोपाल कृष्णाचा काळ 5200 वर्ष झाला. 5000 वर्षाच्या नंतर हा उपयोगी नव्हतं, म्हणून ज्ञानेश्वरीचा जन्म आहे. म्हणून म्हणलं की करोडोच्या याच्यामधून साधू किती झाले, आपल्याकडे संत किती झाले. दमनाची पद्धत, शमनाची पद्धत, दोन्ही पद्धती बरोबर नाहीत. म्हणून आम्ही पूजा केली, आम्ही अंगीकार नाही केला त्या पद्धतीचा. आम्हाला कपडे सोडा म्हणलं तर आम्ही सोडणार नाहीत. आम्हाला उपभोगाची साधनं तुम्ही करू नका म्हणलं तर नाही, पायी तुम्ही जा. तुमचे साधू महाराज जातात, उद्या जैनांना सांगितलं तुम्ही पण पायी चलत जा, नको म्हणते. उद्या जैन साधूंनी सांगितलं आमच्याकडे, त्याच लोकांनी भक्तांनी यावं जे सगळे पायी चालतील आमच्यासारखं. ते म्हणतील महाराज तुम्हीच राहा, पुन्हा ह्या जन्मात दिसूच नका. जे दिसले नाही होत. आणि म्हणून त्याग नाही, विषयाचा संग. आता इथे घ्यायचा कसा, भगवंतानी कसा घेतला, संग घेतला, अटॅच झाले नाहीत. उपयोगा करता घ्या, उपभोगा करिता संग नको, हा याच्यातला भाव आहे. विषयांचा संगाचा त्याग, संगतीचा त्याग म्हणजे जास्त काळ राहण्याकरता त्याग. लक्षात घ्या, जास्त काळ जर तुम्ही राहत असाल, त्या विषयांच्या संगतीत तुम्ही अटॅच होत असाल, तर त्याग. पण पूर्वीच्या काळात एक अशी पद्धत होती, एखाद्या घरी गेले आणि तिथं तुम्ही फार अटॅच झाले, तिथली माणसं आपली वाटायला लागली, मग आपल्याला जाऊ वाटत नाही, मग आपलं हे वाटत नाही. आपलं वाटणंपर्यंत ठीक आहे, पण सोडायची वेळ आली की नाही मी आता तुमच्या जिथं बस्तान बांधतो, राहतो, नाही. हा झाला जास्त संगाने आसक्ती निर्माण झाली. संग तितकाच पाहिजे, त्याग करता आलं पाहिजे.